स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बनवूया बटाटा फ्राय। त्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे। वेफर्स बनवायची जी किसणी असते त्यावरून छान असे पातळ वेफर्स बनवून घेणार आहोत। सर्व एकसारखे वेफर्स बनवल्यानंतर हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर यासाठी मसाला लागणार आहे, तो तयार करून घेणार आहोत। इथे 4 ते 5 टेबलस्पून एवढा मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये जिरेपूड घातलेली आहे, त्यानंतर काळी मिरी पूड घातलेली आहे, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे। सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून आता पातळसर आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची आहे। एकही गुठळी राहता कामा नये। छान एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर हे बघा याप्रमाणे या कन्सिस्टन्सीचा हवा आहे आपल्याला। त्यानंतर एक एक वेफर्स असा फोल्ड करून त्यामध्ये टूथपिकने छान आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे। एका टूथपिकमध्ये 2 वेफर्स असे टोचून घेतलेले आहेत। याच पद्धतीने सर्व असे तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर तेल देखील गरम झालेलं आहे। बनवलेल्या स्लरीमध्ये वेफर्स आपल्याला छान डिप करून घ्यायचे आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल। या पद्धतीने पोटॅटो फ्राय एक वेळ नक्की ट्राय करून बघा। मस्त छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात, सोबतच चवीला देखील तेवढेच अप्रतिम होतात। रेसिपी आवडली तर रेसिपीला शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोप्या रेसिपी सोबत।